पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता आज दुपारी 1 वाजता हेक्टरी 28,000 रुपये, जे की यामध्ये 847 कोटी रुपयाचा पीक विमा या गावांमध्ये व या तालुक्यांमध्ये व या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात. तर पीक विमा संदर्भात आज एक सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आजपासून पीक विम्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर यामध्ये 28,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर राज्य सरकारकडून 847 कोटी रुपये जे की पीक विमा कंपनी त्याचप्रमाणे वाटप देखील तर सुरू करण्यात आलेलं आहे. तर आता जे की याचा वाटा आहे ते राज्य सरकारचा 18,000 रुपये, केंद्र सरकारचा 20,000 रुपये आणि पीक विमा कंपनीचा 8,000 रुपये, तर असे मिळून 28,000 रुपये जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, तर या पिकांचा समावेश आहे. याची जी काही पिकाचं भरपाई आहे ते आता आजपासून कोणाला पैसे तर मिळत आहे. यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, पावसाचा खंड, नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना पैसे तर मिळत आहे. तर ज्यांनी पीक विमा भरलेला आहे, काय केलेलं आहे, पीक विमा भरलेला आहे, नुकसान भरपाई नोंद केलेली आहे, म्हणजे त्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, ई पीक पाहणी त्यांनी केलेली आहे. त्यानंतर इथे खाते आधारशी लिंक आहे, तर त्यांचा DBT वगैरे लिंक आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले असेल. तर आता ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे तर ते तुम्ही इथून चेक करून घ्या. तर आजपासून पहिला जो टप्पा आहे पीक विम्याचा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये. तर आता यामध्ये जे की जिल्हे आहेत ते आपण इथं पाहणार आहे. तर यामध्ये 28,000 रुपये जे की इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा होत आहे. काय होत आहे? जमा होत आहे. तर यामध्ये अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला. तर आता आपण जे की 12 जिल्हे यामध्ये बघितलेले आहे. किती जिल्हे बघितलेले आहे? 12 जिल्हे. तर या जिल्ह्यांमध्ये 28,000 रुपये याप्रमाणे पीक विमा इथं जमा होत आहे. त्याचप्रमाणे यामध्ये जे काही तालुके आहे आणि काही गावांचा समावेश आहे जे की यामध्ये पात्र आहेत. तर पात्राच्याच खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहेत, जे की यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव तपासा. तर बरेचसे जिल्हे यामध्ये काय आहे, पेंडिंग आहे. तर आता जे की पेंडिंग जिल्हे आहेत तर यामध्ये कोणकोणते जिल्हे पेंडिंग आहे? यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे. तर या जिल्ह्यांमध्ये 28,000 रुपये जे काही प्रमाणे पैसे इथं मिळणार, पण इथं काय लागणार आहे? टाईम लागणार आहे. काय लागणार आहे? टाईम लागणार आहे. कशासाठी? पैसे जमा होण्याकरिता. तर यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडपर्यंत आपण बघितलेलं आहे, ठाणे, पालघर. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये आपलं गडचिरोली, वर्धा, नागपूर, त्यानंतर इथे पुन्हा गडचिरोलीला आपण आलेलं आहे, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया. तर बीडमधील काही तालुके, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर. तर या जिल्ह्यांमध्ये 7 दिवस किंवा 15 दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता, कशासाठी? पैसे जमा होण्याकरिता टाईम इथं लागणार आहे, जे की या पेंडिंग जिल्ह्यांमध्ये. तर आता यामध्ये तुम्ही तुमचा जिल्हा लगेच तपासा की यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही. तर यामध्ये जे काही टाईम लागणार आहे 7 दिवस सरासरी प्रोसेस होण्याकरिता, ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं होत आलेले आहे, पूर्ण होत आलेले आहे, तर अशा जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू केलेलं आहे. आता यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, कशा पद्धतीने जर तपासायचं आहे, क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनवरती जा किंवा तुम्हाला पीक विमा जे की या पेजवरती आल्यानंतरसुद्धा तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा, मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचं एक OTP येईल. OTP टाकून तुम्ही स्वतःचं सुद्धा चेक करू शकता किंवा तुम्ही सर्व जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये व गावांमध्ये की आतापर्यंत किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे ते सुद्धा पेमेंट तुम्ही इथून चेक करू शकता की किती शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे? तर हा महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये, पैसेच आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे? घाबरायचं नाही आहे. सर्वांना एकाच दिवशी पैसे तर येणार नाही आहे. तर कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्याकडे चौकशी करा. त्यानंतर पीक विमाच्या ऑफिशियल पेजवरती जा. तर त्यामध्ये तुम्ही चेक करून घ्या की तुमचं फॉर्म जे आहे अप्रूव्हल आहे की नाही. त्यानंतर जवळचा पीक विमाचा अर्ज क्रमांक टाकून चेक करा की तुम्ही जे काही तक्रार केली होती ती व्यवस्थित केली आहे की नाही. 72 तासाच्या तुम्ही तुमची तक्रार केली की नाही, ई पीक पाहणी केली की नाही, पैसे कधी येतील. तर आजपासून पहिला टप्पा इथं सुरू झालेला आहे. तर 36 जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये यामध्ये 1 ते 2 ते 5 दिवस लागू शकते. तर सरासरी यामध्ये 10 दिवस लागणार आहे पैसे जमा होण्याकरिता सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये व गावांमध्ये.
आता यामध्ये जे काही पात्र आहेत तर यामध्ये कोण पात्र आहेत तर यांनी खरीप रब्बी पीक विमा भरलेला आहे, क्रॉप इन्शुरन्स यावरती नोंदणी केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, त्यांचा फॉर्म अचूक आहे. त्यानंतर अपात्र या ज्यामध्ये आहे ज्यांनी पीक विमाचा फॉर्म भरलेला नाही, आधार लिंक नाही, KYC लिंक नाही, पीक विम्याची तक्रार केलेली नाही, तर असे भरपूर शेतकरी आहेत जे की यामध्ये अपात्र आहेत. तर आता पैसे आले नाही तर काय करायचं आहे? सर्वप्रथम तुम्ही तुमची KYC इथं अपडेट करून घ्यायची आहे. आधार लिंक तपासा, प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन स्टेटस चेक करा, ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्याशी अर्ज क्रमांकाशी चौकशी करून घ्या, पीक विम्याच्या हेल्पलाईन नंबरला तक्रार करा. तर आता पीक विम्याची हेल्पलाईन नंबर काय आहे ते आपण इथं पाहत आहे. तर यामध्ये हेल्पलाईन नंबर 144447. तर हा जो हेल्पलाईन नंबर आहे तर यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमची पीक विम्याची तक्रार करून पीक विम्यासंदर्भात तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही आहे. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.